विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अहिल्यानगरमधून भाजपकडून प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी जाहीर झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। काँग्रेसकडून श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाणे यांचे नाव चर्चेत आहे। त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार अधिकृतरित्या अजून ठरलेला नसताना राणी लंके यांच्या उमेदवारीमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे। राणी लंके राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप वरपे यांनी दिली आहे। विधान परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची काय भूमिका आहे? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा आमचा पक्ष या निवडणुकीला आम्ही त्या ठिकाणी सामोरं जाणार आहोत। नुकतीच वरिष्ठांशी झालेल्या चर्चेच्या अंती अहिल्यानगर दक्षिणचे जे खासदार आहेत निलेशजी लंके साहेबांच्या सुविज्ञ पत्नी आणि आमच्या विधानसभेच्या पारनेरचे उमेदवार राणीताई निलेश लंके यांचा उमेदवारी अर्ज आम्ही पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी दाखल करत आहोत आणि आम्ही या निवडणुकीला महाविकास आघाडी म्हणून सामोरं जाणार आहोत। महाविकास आघाडी म्हणून तुम्ही समोर जाणार असं म्हणताय, परंतु करण ससाणे यांचं नाव देखील काँग्रेसकडून जे आहे चर्चेत आलेलं होतं। हो, कशा पद्धतीने तुम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे का? हो, काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा झाली आहे, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची आमच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली आहे आणि कुठलाही त्याच्यामध्ये आमच्यामध्ये मतभेद किंवा मतमतांतर नाही। करण ससाणे हे नगराध्यक्ष आहेत, एक चांगले उमेदवार आहेत आणि त्यांनी देखील अर्ज भरला आहे। अजूनही काँग्रेसच्या कोणीतरी अर्ज भरला आहे आणि आम्ही अर्ज त्या ठिकाणी उद्या दाखल करतोय आणि एकदा अर्ज दाखल करायची प्रक्रिया संपल्यानंतर पुन्हा माघारीलाही त्याच्यामध्ये संधी असते, तेव्हा परत दोन्ही पक्षाचे वरिष्ठ तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते बसून जो निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत।